नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 5. कराड स्टेशनमध्ये मुंबईला जाणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती. सर्वत्र वाटसरूप पसरले होती. कोणी आडवे तिडवे पडून गाडीची वाट पाहत होते. कोणी खुशाल घोरत होते. काही भिकारी घुरमुंडी घालून मुरटा होऊन निजले होते. आणि त्या वसाड भकास स्टेशनमध्ये वारा शिरत होता आणि निजलेल्या लोकांना लाथा देत तुडवीत जात होता. उपाशी चोरटी कुत्री गथडी शोधित वास घेत रापत होती. अर्ध्या भिंतींना लावलेल्या डांबरी रंगात ढेकून टपले होते. ते हळूच रक्त शोषण करीत होते. चित्रा स्तब्ध बसली होती. जवळच कृष्णा पान चगळत पिचक्या टाकीत बसला होता. एक शिपाई आला. साहेब, गाडी कवा येणार? कृष्णाने विचारले. 12:30 वाजता. त्यानं आपली ढोलक्या एवढी बत्ती फिरवली. म्हणजे किती वकूत हाय? कृष्णाने विचारले. अजून 1.5 तास. निजा, मी उठवीन मग, असे म्हणून तो पुढे गेला. हो चित्रा, तू निज. आदल्या रात्रीच्या जागरणामुळे पेंगत असलेल्या चित्राला कृष्णा म्हणाला. नाही, मला नीज येत, ती बळेच म्हणाली. नग नग, तू निज. कृष्णाने तिच्या पाठीवरून हळूच हात फिरवला. त्याबरोबर त्याच्या अंगात विद्युत संचार झाला. एक भयंकर विचार त्याच्या मनात चमकला. त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याने पुन्हा पुन्हा तिच्या पाठीवर हात फिरवीत तिने निजावे म्हणून आग्रह चालविला. त्याचे सर्वांग शहारले. जसजसा तो चित्राच्या अंगाला स्पर्श करीत होता तसा त्याचा विचार खंबीर होत होता आणि चित्राच्या अंगाला काटा शिवरला. तिला कसेसेच वाटले. तिने सर्वत्र पाहिले, निरखून पाहिले. जिकडे तिकडे अंधार होता. कोणीही जागे नव्हते. शेजारचा माणूस तालबद्ध घोरत होता. तिचे काळीज धडधडू लागले. तिचे ऊर जड झाले. तिचा श्वास जड झाला. कृष्णाने पुन्हा आग्रह केला. तू निज बरं. तिला काहीच करता येईना. जोराने बोलणे तिला बरं वाटेना. ती गोंधळून गेली. तोच कृष्णाने तिला दोन्ही हातांनी हळूच निजवली. ती उशाला लोगड्याचा पिळा घेऊन निजली. हा असा का करीत आहे? आता आपले काय होणार? इथे तर एक माणूस जागा नाही. जर त्याने तिला, तो भयंकर विचार असह्य झाला. तिची छाती उशा घेऊ लागली. मामा मला का निजवीत आहे? समोरच्या मंद अशा दिवाचा अंधुक प्रकाशही तिला दिसेनासा झाला. कृष्णा चुळबुळ करीत होता. त्याचे डोळे कशाने तरी भ्रमिष्ट केल्यासारखे झाले. आपण ही नाजूक कळी मुठीत घेऊन मुंबईला जाणार आणि एखाद्याला देऊन टाकणार. आणि जर आपणच तिचा सुगंध घेतला तर काय होईल? का घेऊ नये? त्याच्या अगोरी विचारांची गडबड उडाली. मामा, मला झोपायचं नाही. चित्रा उठून बसली आणि टन 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 घंटी वाजली. त्याबरोबर कृष्णाचे दृष्ट विचार दूर पळून गेले. तो हिरमुसला. सर्व लोक जागे झाले. आपली पागोटी सावरीत ते उठून बसले. तिकीट सुरू झाली. हवालदार ओरडला. लोकांनी तिकिटीच्या भोक्यावर गर्दी केली. रांग लावा. शिपाई खेकसला. साहेब, आता कसली गाडी येणार? कृष्णाने विचारले. आता आगगाडी येणार. तुला काय वाटलं, बैलगाडी? त्या बिळकातून तो कर्नाटकी मास्तर गुरगुरला. किती पैसे? कृष्णा म्हणाला. 5 रुपये 15 आणे. मास्तर उतरला. आबाबा, एवढं? कृष्णा उद्गरला. अरे मेल आहे. मास्तर ठसकला. कृष्णाने तिकिटे काढली.
तोच MMSची गाडी हळूच स्टेशनमध्ये शिरली. क्षणभर सर्वत्र धडपड आरडाओरड सुरू झाली. कित्येक लोक इकडून तिकडे धावले. शेवटी सारे स्थिर झाले. कृष्णाने एका डब्यात शिरकाव करून घेतला. चित्रा बाकाच्या शेजारी खाली बसली. तिचा मुलटा झाला होता. माणसाला माणूस खेटून बसले होते. कृष्णा एका बाकावर जागा मिळवून ऐटीत बसला होता. रेटारेटी, मागं सर, पुढं सर, सरून बस असा गोंगाट चालला होता. तोच शिटी वाजली. क्षणात कर्कश आवाजात इंजिन किंचाळले आणि हळूहळू गती घेऊ लागले. चित्राच्या काळजात धस्स झाले. आपण निघालो, दूर निघालो. आपल्या जन्मभूमीला सोडून, आपल्या आईला सोडून निघालो. बाहेर काळोख गच्च भरला होता. तो सर्व प्रदेश त्या अंधारात अदृश्य झाला होता. बाहेरचे वस्तुजात, जीवजंतू दिसत नव्हते. ती सातारा जिल्ह्याची सुपीक काळीभोर धरणी दिसत नव्हती. तो मराठ्यांचा सुंदर देश आता अंधारात मागे मागे सरत होता. न कळत न दिसता मागे जात होता. त्या सह्याद्रीच्या राशीच्या राशी गिरक्या घेत त्या अंधारातून कुठेतरी दूर जात होत्या. त्याच्या पाठीवरचे ते विशाल अरण्य अंधारातून मागे पळत होते. ती कृष्णा आणि कोयना त्याही कुठेतरी जात होत्या. सर्व काही जात होते. जणू ते सारे अंधाराच्या महापुरात वाहतच होते. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. इंजिन म्हणत होते. जणू ते सांगत होते की आपण हे एवढे मोठे धूळ घेऊन ज्यात पळत आहोत ते त्या खंडाळ्याच्या घाटासाठी. आणि तो घाट फोडून ज्यांनी वाट केली त्यांच्या पोटासाठीच आपण हे काम करीत आहोत. आपल्यावर किती भारी कामगिरी आहे. त्या विशाल डोंगराचे, सह्याद्रीचे पोट फोडून त्यांनी बोगदे केले. ज्यांनी मुंबईत 1854 साली गिरण्या सुरू केल्या त्यांच्या पोटासाठी आपण धावत आहोत. जणू असेच ते ओरडून म्हणत होते. आणि धुराचे काळेभोर लोट सोडीत ते धावत होते. मध्येच किंकाळत होते. जणू ते इंजिन त्या घाटात 1853 साली बोगदे पाडून त्याला वाट करून देणाऱ्या त्या भांडवलशाहीचा जीव तोडून जय जयकार करीत होते आणि धावत होते. पुन्हा पुन्हा म्हणत होते. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. रहिमतपूर, कोरेगाव. गाडी स्टेशनमध्ये शिरतात. पोर्टर दीर्घ आरोळी ठोकून स्टेशनचे नाव सुचवित होते. जणू त्या उतारूंना तुम्ही आपापल्या गावापासून किती दूर आला आहात याची कल्पना करून देत होते. आणि स्टेशन पाठी स्टेशन झुगारीत गाडी पळत होती. गाडीत ठासून बसलेले उतारू पेंगत होते. त्यांना त्याही स्थितीत निद्रेने घेरले होते. माना कलंडत होत्या. त्या एकमेकांवर आदळत होत्या. झोपेमुळे त्यांच्या मानेचे कळस ढळले होते. कृष्णा जागा होता. त्याचे अंतःकरण दग्ध झाले होते. त्याला पश्चाताप झाला होता. आपण कराडात जे करीत होतो ते बरे नव्हते. आपल्याकडून ते झाले नाही ते बरे झाले. त्याला आनंद वाटत होता. परंतु आपण चित्राला आधी कुठे न्यावी? एकदम सोनाकडे जावे की आधी आपल्या मेवणीकडे जावे? जर मेवणीकडे गेलो तर सोना रागवेल. ते बरे नाही. आपण सरळ सोनाकडे जावे. मग पुढे काय करायचे ते करावे. तिला तरी का दुखवा? तिने आपले बरे केले आहे. ती आपल्या मनाप्रमाणे वागली म्हणूनच आज आपण एवढे श्रीमंत झालो आहोत. मग सोनाकडेच जावे. तो एकसारखा पान खात होता आणि मधून खिडकी वर करून बाहेर थुंकत होता. चित्रा त्या कोपऱ्यात बसली होती. अगदी मुलटून ती बसली होती. तिने आपले गुडघे पोटाशी घट्ट धरले होते आणि आपले कपाळ त्यावर टेकले होते. ती जागीच होती.
मध्येच ती मान वर करून पाहत होती. तिने आपले अंग चोरून घेतले होते. त्यामुळे मराठी शू अक्षरासारखी ती बसली होती आणि तिचे डोळे अश्रू ढाळीत होते. तिच्या हृदयाने पारगावर तारा धरला होता. ते तिथे घारीसारखे तळपत होते. आणि आपली आई काय करीत आहे, ती कुठे आहे, ते शोधित होते. आई, आपली आई काय करीत असेल? आपण आता मुंबईला निघालो. आता अक्का भेटेल. पण आपल्या आईला पाणी कोण देणार? तिला भाकरी कोण आणून देणार? ती एकटीच त्या घरात बसेल, खोकत बसेल, रडत बसेल. तिला आता मुळी चैन पडणार नाही. ती आसवांचे घोट घेत राहील. ती रडत निजेल. तिच्या अंगावर कोण घालणार? अरे रे, शेवटी आईचे हाल झाले. ह्या सर्व आठवणींनी चित्राचे अंतःकरण पेटत होते आणि त्या आगीने तापलेले अश्रू तिच्या डोळ्यातून गळत होते. परंतु आपण लवकरच आईला मुंबईला बोलावून घेणार, ह्या एकाच विचाराने ती स्वतःला धीर देत होती. गाडी बेभान पळत होती. तिची वाट सरळ होती. तो मार्ग लोखंडी दणदणीत मार्ग होता. याच मार्गाने मुंबईला सर्व वस्तू जात होत्या. कापूस, भुईमूग, हळद, तंबाखू, गूळ जात होता. आणि पार निकरामी झालेले शेरडे, मेंढरे, बैल, म्हशी यांनाही याच मार्गाने वांद्रा दिसत होता. आणि ज्यांचे खेड्यावर पोट भरत नाही अशी माणसेही याच वाटेने मुंबईला जात होती. त्याच वाटेने मेलगाडी पळत होती. सातारा जिल्हा केव्हाच मागे गेला होता. आता गाडी आळंदीचा घाट मागे टाकीत होती. ती एखाद्या नागासारखी त्या नागमोडी मार्गाने निघाली होती. जेवढी पुढे जात होती तेवढीच ती पुन्हा मागे जाऊन पुढे निघत होती. वळणे घेत होती. अंतर तोडीत ती जात होती. ती दमली होती आणि मोठमोठ्याने ठसकत होती. ती पुणे जवळ करीत होती आणि रात्र मागे उलटून निघाली होती. गाडी घोरपडीला येऊन थांबली. घोरपडी, एका माणसाने आरोळी दिली. लोक जागे झाले आणि पुन्हा आलं, पुन्हा आलं असे एकमेकाला सांगू लागले. कोणी जांभया देत आळसटपणे परस्पराकडे रोखून पाहू लागले. कोणी संडास कुठे आहे याचा तपास सुरू केला. कित्येकांपुढे पुणे नाचू लागले. बिरकाच्या डब्यात असलेल्या ढालग्यातील कोंबड्यांनी आपले ओरडणे सुरू केले. रोज सकाळी लोकांना उठवण्याचे काम करणारे ते परोपकारी प्राणीसुद्धा मुंबईला निघाले होते. परंतु कामाला नव्हे, की चैन करण्यासाठी नव्हे, तर एखाद्या हॉटेलवाल्याच्या हंडीत डुबायला आणि एखाद्याच्या पोटात गडप व्हायला. पुन्हा गाडी निघाली. उजाडले होते. झुंजारकातच गाडी पुन्हा स्टेशनमध्ये शिरली आणि सर्वत्र गोंगाट सुरू झाला. लोक उतरून मोकाट धावत होते. जिकडे तिकडे सैरावैरा पळत होते. विजेच्या दिवांचा झगझगाट झाला होता. गर्दीतून कृष्णा 2 नंबर फलाटावर धावत होता आणि त्याच्या मागोमाग चित्राई लगबगीने चालत होती. अंगात लाल कुडती घालून डोकीला लाल मुंडाशी बांधलेली हमाल लोकांवर नुसते तुटून पडले होते. कोणाचे गटले हिसकून घेत होते. थोडा वेळ ही गडबड झाली आणि पुन्हा सर्व काही शांत झाले. मुंबईला जाणारे लोक पुढच्या गाडीत जाऊन बसले. चहा गरम, केटली व कब्बशा घेऊन ओरडत होता आणि लोक चहा घेऊन पीत होते. पान, बिडी, सिगारेट, पोटावर खोमचा घेतलेला भैया बेंबीच्या देठापासून ओरडून लोकांचे लक्ष वेधीत होता. जो तो आपापल्या मालाची जाहिरात करीत होता. ई चायवाला, हाकडं याव. कृष्णाने आपल्या गावठी हिंदी चहावाल्याला बोलवले. किती कप बाबू? 2 देव. कृष्णाने हात पुढे करीत म्हटले. कप चित्राच्या पुढे केला. ती नको नको म्हणत असता
त्याने घे की आता, हे बी शिक, असे म्हणत तिच्या हातात कप दिला. आता त्यांना खिडकी शेजारी जागा मिळाली होती. दोघांनी चहा घेतला. कृष्णाने पानाचा तोबारा भरला आणि लटकत असलेल्या घड्याळाचा लांब काटा 8:55 सरकला आणि फुरफुर शिट्या वाजू लागल्या. त्याबरोबर नवीन विजेचे इंजिन घुतकारले आणि मुंबईकडे निघाले. ते कराडपासून आलेले गावठी इंजिन दूर सोडीत उभे होते. जुने ते दमून रवंतच करीत होते. पुणे सोडून विजेची गाडी निघाली. चित्रा खिडकीपाशी बसून बाहेर पाहू लागली. खडकी मागे टाकून गाडी धावू लागली. कुत्रे मागे लागलेल्या खोडकाप्रमाणे ती मोकाट पळत होती. जागोजाग सिग्नली मागं मोडल्याप्रमाणे उभ्या होत्या. त्यांना मागे टाकीत, वाऱ्यालाही मागे फेकीत ती मुंबईकडे पळत होती. आजूबाजूचा पालापोचाळा उडवीत खटखटात करीत गाडी निघाली होती. सर्व काही हादरत होते, काही ऐकू येत नव्हते. चित्राचे हृदयही हादरत होते. आपण मुंबईत जाणार. आपले चांगले होणार की वाईट होणार? आपल्याला सुख मिळणार की दुःख मिळणार? आपल्या आईची भेट होणार की नाही होणार? अशा अनेक विचारांचे तिच्या मनात काऊर उठले होते.